थॅलेसेमिया रुग्णांसाठी मोफत HLA तपासणी शिबिर घेण्यात आलं. शिवाजी पार्कमधील मुख्याध्यापक संघाच्या सभागृहात याचं आयोजन करण्यात आलं होतं. फाईट अगेन्स्ट थॅलेसेमिया ऑर्गनायझेशन आणि SRCC चिल्ड्रन हॉस्पिटल मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानं याचं आयोजन करण्यात आलं होतं. थॅलेसेमिया हा रक्ताशी निगडीत गंभीर आजार आहे. या आजारातील रुग्णाच्या शरीरात जन्मतःच रक्त तयार होत नसल्यानं त्याला प्रत्येक 15 ते 21 दिवसातून रक्त चढवावं लागतं. त्याचबरोबर नियमित औषधंसुद्धा घ्यावी लागतात. या आजारातून बरं करण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे BMT म्हणजेच बोन मॅरो ट्रान्सप्लांट सर्जरी आहे. याचा खर्च जवळपास 20 लाखापर्यंत असून हे ऑपरेशन करण्यापूर्वी कराव्या लागणाऱ्या तपासणीचा खर्च एका रुग्णाच्या परिवाराला 10,000पर्यंत येतो. फाईट अगेन्स्ट थॅलेसेमिया ऑर्गनायझेशन आणि SRCC चिल्ड्रन हॉस्पिटल मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानं ही तपासणी मोफत करून देण्यासाठी आज मोफत HLA तपासणी शिबिर घेण्यात आलं. यामध्ये कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, संभाजीनगर, अहिल्यानगर, सिंधुदुर्ग इथून आलेल्या 28 रुग्णांनी याचा लाभ घेतला. त्याचबरोबर DY पाटील हॉस्पिटलच्या वतीनं यातील 10 वर्षांपुढील थॅलेसेमिया रुग्णांसाठी प्रत्येकी 8,000 रुपयांची एंडोक्राईन इव्हॅल्युएशन ही तपासणी मोफत करून देण्यात आली. SRCC चिल्ड्रन हॉस्पिटलच्या हिमॅटॉलॉजिस्ट BMT तज्ज्ञ डॉक्टर प्रीती मेहता यांनी बोन मॅरो ट्रान्सप्लांट याबद्दल मार्गदर्शन केलं. यासह थॅलेसेमिया रुग्णाच्या मदतीसाठी फाईट अगेन्स्ट थॅलेसेमिया ऑर्गनायझेशन संस्था करत असलेल्या कार्याचं कौतुक केलं. फाईट अगेन्स्ट थॅलेसेमिया ऑर्गनायझेशन संस्थेचे अध्यक्ष धनंजय नामजोशी, सचिव उमेश पाटील, अनिश पोतदार, राहुल गोखले, निखिल कोकाटे, दत्तात्रय कदम, गुरुप्रसाद पोतदार, सचिन वैराग, मुस्ताक मुल्ला, विश्वजित काशीद, शैलेश बांदेकर यांच्यासह थॅलेसेमिया रुग्णांचे पालक उपस्थित होते.